हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर सगळ्याला शुभ सकाळच. शुभ सकाळ म्हणलं तर आता 10 वाजले. ते चालली दवाखान्यात त्यांना घेऊन, पण आता राधाताई म्हणल्या मीच जाते. काय त्यांना फरक पडला नाही ना, काय नाही, काय का नाही. मग आता मी नटली ती होती मग ह्यांना सणाने ते लावून हे करावं, पण काय करावं. पण राधाताई म्हणल्या मी जाते. मी म्हणलं मी इथं तवर काम करते, बदलली साडी ती आता तुमची तुम्ही जाऊ म्हणलं. त्यावर येऊस तर एक एखादा फड होईल माझा. ते दोघांनी बसून जमत नाही की. आता एक आजारी असला तरी एकाला करावंच लागतंय की. होय. तर बीपी ती काल चेक केली ती चिठ्ठी कुठं आहे. तर तुम्हाला बीपीचा कागद बी दाखवते. कुठं आहे. तर 160 वर बीपी गेली ती बघा. आणि ते गोळ्या काल दाखवले ते. तर आता अजून बघू काय होतंय काय नाही. सूट काय वस्त्र नाही त्यांची. हा जरा ठेव. तर काय आहे ते तिकडं त्यांना जावं म्हणलं, त्यांना कंगवा दिली तेवढा डोकं विचारून सकाळ सकाळ जाते ते. अवघड आहे बघा ये नाही. आम्हाला ये असला महिना का नाही. गेल्या वर्षी बी आमचा महाग हेच महिना लागला होता. महाग याच तारखेला, कालची तारीखच तेव्हापासून जे होतं ते काय महाग लागतंय. 7,700 काय माहिती बाबा. अवघड आहे. हो काय धरा जाऊ मग सकाळ. तर रद्दाय जातील आता त्यांचं आहे ना. चालत जायचं नाही गाडीवर. चालत तर माझा जीव नाही. चालत नाही आज गाडीवर. तर मी टाकते मग इथं फड बीड काय तरी वाहतूक करते. नव्या साड्या कशाला घालते चिखलात नाही. आता जायचं होतं म्हणून दवाखान्यात त्यामुळे घातली होती. पण आता म्हणलं तू आता इथं वाहतूक कर, मी जातो. ताई जाते विचारा मग डोकं आणि जावा. आता किती दिवस नाही तुमच्याकडे मी देऊन जाते मागणी. ही पोराला जी बघायला जे आल्या ती पोराच्या पप्पाचंच बघायचं आले. डायरेक्ट दवाखान्यातच आहे का नाही. काय अवघडच आहे. बरं आहे बघा. ताई सिल्की केस आहे ते आहे का नाही. ताई आल्यावर परत एकदा ताई आलं का पड्डीस आंघोळ करते ते. कालच ते औषध ते लावले, तेल लावले पचपचीत आहे का नाही. आणि आता काय नाही नुसतं आगावर पाणी ओतून घेतलं. म्हणून बसलाय का येईलच आता ते. आज पेपर असला तर त्यांना लवकर सोडते ते, नसला तर 12 वाजताच येते. कुठं ठेवला आणि जेंपावर उलटा ताईनं घातलाय बघा बघा. काय गडबडीत घातलाय काय शाळेत जायचं. दवाखान्यात जायचं का शाळेत जायचं काय देवा. अगं शाळेत जायचं ते दवाखान्यात जायचं बघा. सारखं शाळाच करते ते. पुरीचं काय म्हणलं का झालं शाळा. तर आज पेपर नाही. उठून बघा मांडी बिंडी तर लागते मी आता कामाला जाते. तिथं असेल नाही त्याला लबरच नव्हती पण होते की आवर चला नाही ना मग साडे बदलची तेवढी एवढं किती मालकान ते पटापट. आता आले ते जेवण ते का कसला घाम बिम आला आहे का. तो का सलाईन लावलेली गेले आली की लगेच पहिला वाळायचं घातलं मी. आता खाल्ल्या गोळ्या बिळ्या व्हिडिओ कॅरन लगे वाळाय घातलं. तो का एक चपाती सुद्धा खाल्ली नाही काय का.
तर रत्ताचं चाललंय जेवण. खोटं खोटं ना. फोनवर बोलताय ते पूनम ताईला. त्यांच्यासाठी आणलंय मटण. खावा म्हणलं किती का दुकानं असं ना, पण मटण मीच चिरायला लागली. वांग मला आवडत नाही. बघितलं चाललंय बघा इथं आता वांग्याची भाजी करायचं मस्त पैकी. याला काय नाही लसूण टाकलं नाही ना काय नाही. मला साधं सिंपलच असंच आवडतं. आणि चुलीवर कसं बी करा. आणि उन्हाचा रग काय दिसता बरं का. सगळं तिकडे राहता ती बसली ती तिचं म्हणते मला दमच निघा नाही. मी तशी बाई सावलीला घरात तोय नको. आणि मी असल्या उन्हात स्वयंपाक करते. म्हणजे कसं म्हणलं की माणसं आल्यावर मला गॅस संपू वाटत नाही. परत अडचणीला मिळत बी नाही. आधी मिळत होतं तेव्हा काय वाटत नव्हतं की बाबा गॅस मिळतो या हे होतं या. तिथला फडमय म्हणलं हे उत्तर एक फड टाकला म्हणजे 1,500 वाहिलं. मग आता काय फड काय कळायचं नाही. तर 1,500 वाहिल्यावर परत तिथनं आली. मटण आणलं होतं. मटण चिरलं. मटण मी काय चिरत नाही. शिजाय टाकलं सायला नुसतं म्हणजे वापरायला. परत मी चूल पेटवली. चुलीवर मटण टाकलं. पीठ ती मळू तर ज्वारीची संपले ना कालच जाईन तर दाखवलंच की संपलेलं. मग गव्हाचं पीठ मळलं. चपात्या केल्या. आधी केल्या 10. परत म्हणलं लेकरं ती आहे ती म्हणलं पुरायचे नाही. परत अजून 4 चपात्याचं पीठ मळलं. पातेलं भरून भात केला. आणि आता ते आलेल्या दवाखान्यात ना त्यांना पहिलं जेवायला वाढलं. मग ते जेवण बसलं. रात्ता काय फोनवरच बोलत होते. आणि मी म्हणलं आता ही माझी तेवढं करते आता मी आणि करते. कालच्या धरणं कसं झालंय की जेवायलाच मिळत नाही बघा मला. कसलं जेवायलाच मिळत नाही. ते आजारी असले का नाही त्याच्यामुळं. काल तर 5 वाजले होते सकाळचं जेवायला. आज आता 2 तरी वाजले तरी अजून काही जेवण नाही का. पिठाचा हात ते तसंच आहे. तर चला आता सावलीला जाते तिकडं. यांचं चाललेलं असतं या मायलेकीचं. याला लाव कुठं भांग पाड आता तर लिंबूच सोळायला लागली. बघत आहे सर बरं नाही बाया जळत. तेवढा निघतंय का नाही चोत्रा तेवढा. माझा नाव किती सुटल्यात आहे का. हात बघ किती सुजलाय. अगं सुजलाय हात. लय सुजलाय. आवड गेल काय आवड गेलते 2 जाग्याला. पहिल्यांदाच झालाय ना. नवीन पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा बोट रट झाली सुजलंय. सगळी सुजलंय. सलाईन जात नव्हती काय. नव्हती की ओके. हाताची शिरा दिसते का नाही. ह्याच्या दिसतच नाही ते सुजलाय हात. मग काय म्हणलं डॉक्टर. मग वहिनी मी म्हणलं वहिनीला मला भ्या वाटतंय बाबा. वहिनी इथं मला वहिनी म्हणल्या थांबा भाऊजी भ्यायचं नसतंय. मी म्हणलं मला आयुष्यात पहिल्यांदाच लावलंय सलाईन. तुमच्या देखता कधी लावलंय का म्हणलं मी. नाही म्हणले आता काय कवा टेन्शन घेत नाही म्हणले. कसं काय टेन्शन घेतलंय म्हणलं आता काय करावं म्हणलं. मग थांबा म्हणले. मग वहिनी तिथं माझ्यापाशी शेजारीच बेड होता एक. तिथंच बसल्या. मग ते सलाईन संपलं की त्या पोराला जाऊन सांगायचं हे बाहेर संपलं म्हणलं सलाईन. मग ती पोरं यायचं आणि बंद करून मग दुसरे लावायचं. आता मला यायला इथं तुम्ही आपल्या दोघांचं बंद म्हणल्यावर तसं वाटतंय का नाही. मग मी तर कामाला होते. बसलं तिथं. मग मला म्हणलं भाऊजी मला भूक लागली आता मी चहा पिऊन येते म्हणलं. जावा म्हणलं. मग ती चहा प्याय गेल्या. मग मला थोडा डुकला लागला. अर्धा तास असं दुसलो घडीभर तिथं बसलो. परत संपल्यावर मग थांबा म्हणलं लगेच बाहेर निघणार म्हणली. चक्कर येत असते या सलाईन अंगात गेल्यावर. मग 10-15 मिनिटं वहिनीनं तिथंच बसवलं. मग चला म्हणजे आता हळूहळू मग आलो बाहेर. मग चला म्हणलं. अचानकच दुखायला लागलं. रात्री तर मला झोपच नाही. रातभर झोप नाही. 12-1 वाजेपर्यंत तर मी तसं जागा. आता तुम्ही झोपले नाही. मी तर कुठे झोपले. ताई तर परत मग म्हणले आता मला 12 वाजले तर मी झोपते बाय म्हणले. झोपा तुम्ही बे असं म्हणले की झोपच लागा ना मला. मी सारखं असं अंग टाकतो का नाही. अंग पण टाकू वाटत नाही. टाकलं की योग्य दुखतंय सगळं. मग त्यामुळे म्हणलं राहल्या म्हणलं बस चला आता
कसं काय असं होतंय काय माहिती बा. कवाच नव्हतं का नाही. हम्म. काल लय अपघात झाली ग माझी. हम्म. लय म्हणजे लय काय मला कळतच नव्हतं काल. जाम सगळं अंगण ती मोडले. हम्म. ताई मला तांबे भरून आण गं एक.